जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकेवाडी या ठिकाणी आज शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी पहिली ते चौथीच्या मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळावं, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आठवडे बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं। लहान मुलांनी बाजारात विकण्यासाठी विविध प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, बटाटे, कांदे, मिरच्या, स्ट्रॉबेरी, बी बियाणे तसेच स्वादिष्ट खाद्यपदार्थ, त्यामध्ये वडापाव, पॅटीस, पाणीपुरी तसेच वेगवेगळ्या कलरचा उपयोग करून ही इडली विकण्यासाठी आणली होती। लहान मुलांना या आठवडे बाजारामध्ये टाकेवाडीच्या महिला भगिनी तसेच विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ यांनीही खरेदीचा मनसोक्त आनंद घेतला। आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकेवाडी या ठिकाणी आठवडे बाजाराचं आयोजन केलेलं आहे। शाळेमध्ये दर शनिवारी वेगवेगळे असे उपक्रम राबवले जातात। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आठवडे बाजाराचं आयोजन केलेलं आहे। आपल्या विद्यार्थ्यांना गणिताचं जे आपण शाळेमध्ये ज्ञान देतो त्या ज्ञानाचा व्यवहारात कशा प्रकारे उपयोग होतो हे समजून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानामध्ये आपल्या ज्ञानाचा उपयोग कसा करावा याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी विद्यार्थ्यांद्वारे दाखवलं जातं। विद्यार्थ्यांना नाणी मोठा यांचा व्यवहारात उपयोग करताना त्याची मोड करणे, पैसे सुट्टे करणे, कमी जास्त बेरीज वजाबाकी याचा यामधून सराव होत असतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांना याचा अनुभव या ठिकाणी या बाजारामधून दिला जातो। या ठिकाणी आपल्या गावच्या प्रथम नागरिका प्रीतीताई राहुल चिखले या ठिकाणी आपल्या या आठवडे बाजारासाठी उपस्थित झालेले आहेत। त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य, कंटामुक्ती सदस्य, विविध सहकारी सोसायटीचे सदस्य, ग्रामस्थ, पालकवर्ग आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी हजर झाले आहे। त्या सर्वांचं या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकेवाडीच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक आभार मानतो। नंदू बोराडेसह सचिन वायळा, स्टार महाराष्ट्र न्यूज, आंबेगाव। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।